राज्यभरात आज धुळवडीचा उत्साह अवघा आसमंत रंगात रंगणार. मुंबई पुण्यात डीजेच्या तालावर रंगांची उधळण. राज्यभरात धुळवडीचा उत्साह. राजकीय नेते, सेलिब्रिटीज, सामान्य नागरिक घेत आहेत धुळवडीचा आनंद. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, आता नियमावलीही जाहीर. मुंबईत नो बॅड टच असे बॅनर झळकलेत. बुरा मानो होली है, अगर आपकी नियत काली है अशा पद्धतीचा खोचक संदेश देणारे बॅनर झळकलेत. दत्ता भरणे यांनी धुळवडीचा सण साजरा केलाय. जॉगिंगसाठी आलेल्या पुणेकरांनी रंग लावत भरणेंसोबत धुळवड साजरी केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाला बच्चे कंपनीचा घेराव. पालकमंत्री गुलाबराव पाटील बच्चे कंपनीसोबत खेळले रंग. गुलाबराव पाटील यांनी होळीच्या दिल्या शुभेच्छा. बंजारा समाज होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपरिक होळी गीते लावून नाचत गाजत सण साजरा केला जातोय. यावेळी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना आग्रह केल्यानंतर गुलाबराव पाटील रंगले धुळवडीत. सोलापुरातील शिवगंगा मातेला होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास. तब्बल 521 किलो द्राक्षांची आरासमुळे फुलून गेला संपूर्ण परिसर. होळी सणानिमित्त केलेली द्राक्षांची आरास पाहण्यासाठी देवी भक्तांची गर्दी. होळी रमजानचं महत्त्व जाणून सामाजिक सलोखा राखा. सपाचे नेते अबू आझमीचं सणाच्या पार्श्वभूमीवर आवाहन. सणादरम्यान सलोखा राहावा यासाठी पोलिसांकडूनही खबरदारी. पुण्यात धुळवडीचा उत्साह. मुरलीधर मोहोळ आणि रुपाली चाकणकर धुळवडीत सहभागी. भोई प्रतिष्ठानतर्फे अनाथ मुलांसाठी धुळवड साजरी. उद्योगमंत्री उदय सामंत स्वतःच्या पालिगावी शिमगोत्सवात सहभागी. यावेळी उदय सामंतांनी लुटला होळीचा आनंद. नाना पटोलेंकडून सर्वांना होळीच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा. राजकीय वातावरणातील रंगावरही केलं भाष्य. महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय म्हणून होळी शब्द म्हणणार नाही असं पटोले म्हणाले. माजी आमदार बच्चू कडूंकडून अनोख्या पद्धतीनं होळी साजरी. शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर रंगाने लिहित सरकारला सवाल. स्वामीनाथन आयोग केव्हा लागू होणार? शेतकरी शेतमजूर बेरंगी झालाय. कर्जमाफी करा, बच्चू कडूंची राज्य सरकारकडे मागणी. भास्कर जाधवांनी साजरी केली पारंपरिक पद्धतीनं होळी. चिपळूणमधील मूळ गावी खांद्यावर नाचवली पालखी. तुरुंबव गावातील नागरिकांनीही घेतला सहभाग. कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फिवर. फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदैवताच्या पालख्यांच्या भेटीचा रंगला सोहळा. सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांची दिंडोशीमध्ये होळी. राजस्थानी मंडळासोबत प्रभूंची होळी. सुनील प्रभूंनी केलं होलिका दहन. लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी हातीसगावची पालखी नाचवत केला होळीचा सण साजरा. ढोलाच्या ठेक्यावर हातीसगावची पालखी नाचवली आणि सणाचा आनंद घेतला. मटण खरेदीसाठी लांबच लांब रांगा. मटणाचा भाव 780 रुपये किलोवर. नागरिकांनी मटण खरेदीसाठी केली गर्दी. उल्हासनगरमध्ये होळीच्या सणानिमित्त मटणाच्या दुकानावर नागरिकांची गर्दीमुळे तासनतास रांगेत उभे राहून नागरिक मटण खरेदी करण्यासाठी उभे. मांसाहारी खाणाऱ्यांसाठी मेजवानीचा दिवस. पिंपरी चिंचवड शहरात होळी वंदनाचा उत्साह. शहरातील मटणाच्या दुकानावर नागरिकांची मटण खरेदीसाठी गर्दी. सकाळपासून ग्राहकांनी दुकानाबाहेर मटण खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत. धुळवडीनिमित्त पुणे मेट्रो सेवा काही कालावधीसाठी बंद. सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत मेट्रो बंद असणार. मेट्रोची स्वच्छता, सुरक्षा या कारणास्तव सेवा बंद करण्यात येणार. बारामतीमध्ये मटण दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी. धुळवडीनिमित्त नागरिकांची मटण दुकानाबाहेर रांग. मटण मेजवानीनं धुळवडीचा आनंद द्विगुणित. मटण शॉपच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला तरी खवय्यांची पसंती मटणालाच. धुळवडीचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. मटण चिकन खरेदीसाठी झुंबड. मटण चिकन दुकानाबाहेर लांबच लांब रांगा. धुळवडीला मांसाहारी जेवणाची प्रथा.
मथुरेमध्ये होळीचा उत्साह रंगांची उधळण करत जल्लोष साजरा. तसंच चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा करत लुटला आनंद. महाडमध्ये होळी उत्सवात देवदानवांचं प्रतिकात्मक युद्ध. यामध्ये ग्रामस्थ 2 गट करून होळीतील पेटती लाकडं आणि निखारे एकमेकांवर फेकतात. होळीचा सण वेगवेगळ्या परंपरा आणि पद्धतीने साजरी करतात. अलिबाग मेटपाडा कोळीवाड्यात होळीचा आगळावेगळा उत्सव. होलिका दहन केल्यानंतर होळी भोवताली नाचत आणि गाणी म्हणत करतात सण साजरा. रायगडच्या मुरुडमध्ये होळीचा उत्साह. होळी भोवती महिला पुरुषांनी धरला फेर. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या बोर्ली गावात हजारो वर्षांपासून एक गाव एक होळी परंपरा आजही कायम. चिंचबा देवीच्या या उत्सवात खूप मोठा होम यावेळी करण्यात येतोय. दुसऱ्या दिवसापासून चिंचबा देवीची पालखी संपूर्ण गावातील प्रत्येक घरासमोरून नाचवली जाते. रत्नागिरीच्या लांजामध्ये होळीला हिंदू मुस्लिम ग्रामस्थ एकत्र येतात. होळी उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. श्रीदेव चव्हाट्याचा होळी उत्सव आनंदात संपन्न. रत्नागिरीच्या दापोलीतील हौशी मंडळ तरी बंदर आंजर्ले येथे पालखी सोहळा संपन्न. सालाबादाप्रमाणे यावर्षीही सावनेकरीण देवी आणि सताई देवी पालखी भेट सोहळा ढोल ताशांच्या गजरात साजरा. अमरावती शहरात 100 पोलीस रस्त्यावर. धुळवडीला गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज. पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवणार. नाशिकमधील संस्कृती संवर्धनासाठी आज वीरपूजन सोहळा. मुक्तेश्वर पटांगणात पार पडणार सोहळा. नाशिकच्या पारंपरिक वीरांचं होणार पूजन. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात शरद पवारांची भेट. शरद पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित. विविध पिकांविषयी शरद पवारांनी घेतली माहिती. कोल्हापुरात राष्ट्रवादीकडून सभासद नोंदणी अभियान सुरू. 25 पिंक कलरच्या गाड्यांनी वेधलं कोल्हापूरकरांचं लक्ष. अजित पर्व लिहिलेल्या या गाड्यांवर प्रमुख नेत्यांचे फोटो. अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटनंतर गुलाबी गाड्यांची चर्चा. रायगडच्या पालकमंत्री पदावरून मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. स्वराज्य राजधानी रायगडला पालकमंत्री कधी मिळणार. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांचं फडणवीसांना पत्र. खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर. वनविभागाच्या जागेत खोक्या भोसलेने घर बांधल्याने कारवाई. अजित पवारांच्या घरी सनई चौघडे वाजणार. जय पवारांनी भावी पत्नी ऋतुजा पाटीलसह शरद पवार आणि कुटुंबाचे घेतले आशीर्वाद. सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा. बीडमधील बाभुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी. मारहाण प्रकरणात बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आयआयसीटी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. आयआयसीटीसाठी केंद्राकडून 400 कोटी रुपये निधी आणि फिल्म सिटीत जागा देणार. देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट. मुंबईत होणाऱ्या समिटचं फडणवीसांकडून मोदींना निमंत्रण. मुंबईत 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट. सोलापुरात सकल हिंदू समाजाची अबू आझमीच्या विरोधात निदर्शने. अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. भगवान पाटील असं कर्मचाऱ्याचं नाव. चौकशी करून कारवाई होणार. केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांची माहिती. परभणीत स्वाभिमानी यांच्याकडून राज्याच्या अर्थसंकल्पाची आणि शक्तीपीठ अधिसूचनेची होळी. यावेळी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांनी घेतलं शिर्डीत साईबाबांचं दर्शन. यावेळी शिर्डी संस्थानतर्फे संग्राम कोलते पाटीलही उपस्थित होते. सोलापुरात कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू. छत्रपती संभाजी महाराज तलाव, खंदकबाग आणि सिद्धेश्वर मंदिरातील वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी सापडले मृत कावळे. हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढत असल्याने उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता. यामुळे हिंगोली जिल्ह्यात उष्माघात कक्ष स्थापन करा. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामात पिकांचं मोठं नुकसान.
मुंबई इंडियन्सची वुमन्स प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये धडक, गुजरातवर दणदणीत विजय, हिली नताली हरमनप्रीतची ऐतिहासिक खेळी. भिवंडीतील महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, सत्यजित तांबेंनी केली मंदिराची प्रशंसा. नगरच्या पाथर्डीत मढी यात्रेचा आज दुसरा दिवस. मढी येथे अद्यापही दुकानांचं वाटप नाही. मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव झालेला मंजूर. पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रेनिमित्ताने अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी घेतला आढावा. यात्रा महोत्सवानिमित्त लाखो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झाले. विविध मार्गांची करण्यात आली पाहणी. साताऱ्यात कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून निदर्शने. मनुवाद्यांच्या ताब्यातून बोधगया महाबोधी विहार मुक्त करण्याची मागणीसाठी निदर्शने. चांदवडमधील विद्यार्थ्यांनी बनवली सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रिड कार. SNJB पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार. यामुळे विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक. अमरावती विमानतळाला मिळाला DGCI कडून ड्रोन परवाना. अलायन्स एअरचे अमरावती मुंबई अमरावती विमान महिना अखेरीस धावणार. नांदेड विमानतळावर आता प्रवाशांसाठी प्रीपेड टॅक्सी बेबी केअर रूमची सुविधा. गुरुवारी संतबाबा नरिंदर सिंहजी यांच्या हस्ते या दोन्ही सेवांचा शुभारंभ. चांदवडमधील विद्यार्थ्यांनी बनवली सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रिड कार. SNJB पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार. यामुळे विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक. अमरावती विमानतळाला मिळाला DGCI कडून ड्रोन परवाना. अलायन्स एअरचे अमरावती मुंबई अमरावती विमान महिना अखेरीस धावणार. नांदेड विमानतळावर आता प्रवाशांसाठी प्रीपेड टॅक्सी बेबी केअर रूमची सुविधा. गुरुवारी संतबाबा नरिंदर सिंहजी यांच्या हस्ते या दोन्ही सेवांचा शुभारंभ. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर राज्यात सर्वाधिक उष्ण ठरले. तापमानाचा उच्चांक गाठत 42 अंश तापमानाची राज्यात प्रथम क्रमांकाची नोंद. अकोल्याच्या ग्रामीण भागातील डोंगरदऱ्या खोऱ्यामध्ये शेतीच्या बांधावर चोहीकडे पळस बहरला. या पळसाच्या फुलातील मध प्राशन करण्यासाठी स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी. पंढरपूर भक्त निवासातील हॉटेल ठेका दिल्यानं भाविक नाराज. थाळी थेट 3 पट महाग. मंदिर समितीनं हॉटेल चालवण्याची भाविकांची मागणी. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होणार. इपॉक्सी प्रक्रिया करण्याची पुरातत्व खात्याची सूचना. काही वारकरी संघटनांचा मात्र विरोध. उत्तराखंडमध्ये देहरादूनच्या मसुरी रोडवरती झालेल्या एका भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. या प्रकरणी गाडी चालवणाऱ्या तरुणाला अटक. संगमनेरच्या काकडवाडीतील महालक्ष्मी माता मंदिरात चोरीचा गुन्हा उघडकीस. अखेर 51 तोळं सोनं घेऊन गेलेले चोर पकडलेत. चोरट्यांकडून 26 लाख रुपये जप्त. पुण्यातील नरे आंबेगावमधील गुंडांची धिंड. गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांची धिंड. विशाल राऊत, समीर मारणे, ऋषिकेश लोकेची धिंड. कोल्हापुरात धुळवड खेळताना कर्नाटक गाडीची तोडफोड. इचलकरंजीत कर्नाटक राज्याची गाडी फोडली. गाडीमधील काही पॅसेंजर जखमी झाल्याची माहिती. धुळवड खेळताना कर्नाटक गाडीची तोडफोड. कोल्हापुरातल्या खिसाड गल्लीत मध्यरात्री भीषण आग. आगीत 5 घरं जळून खाक. मध्यरात्री 3च्या सुमारास घडली घटना. तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. धारूरच्या न्यायालय परिसरात झाली मारहाण. जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये झाला वाद. पोलिसांकडूनच गुन्हा दाखल. नागपूरच्या प्रतापनगर येथील राम भंडार हॉटेलमध्ये भीषण आग. एसीचा कंप्रेसर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती. जालन्यात अवैधरित्या तलवारी बाळगणारा 1 जण जेरबंद. आरोपीकडून 9 धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांची कारवाई. वाशिमच्या बाभूळ गावातील अल्पवयीन मुलाचं अपहरण. अनिकेत साधुडेचं अपहरण. 60 लाखांची मागणी. अनिकेतच्या घराबाहेर सापडली धमकीची चिठ्ठी. पुण्यात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई. 3 बड्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. झेडपी बांधकाम विभागाचा इंजिनियर बाबूराव पवार, दत्तात्रय पठारे, अंजली बगाडेवर कारवाई.
पुण्यात शनिवार वाड्याजवळ चारचाकीला आग, आगीत चारचाकी गाडी जळून खाक, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश. अमरावती शहरात अज्ञात चोरट्याचा धुमाकूळ. शहरामध्ये 12 दिवसात 40 घरे फोडून 36 लाखांवर डल्ला. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. देवळा भागात बिबट्याचा मुक्त संचार. खामखेडा परिसरात रात्री 2 बिबट्याचा वावर. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी. मालेगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांनी माजी नगरसेवकात हाणामारी. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात. मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या रेल्वेला अपघात. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. विरारमध्ये धक्कादायक घटना उघडकीस. महिलेचे सुटकेसमध्ये शिर आढळले. होळीच्या दिवशीच घडलेल्या घटनेने नागरिक भयभीत. अहिल्यानगरमध्ये लाकडी दांड्याने दुकानासह 2 मोटरसायकलची तोडफोड. मारहाणीत 1 युवक जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. तोडफोडीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पुण्याजवळील वाडे गावात हवेत गोळीबार. अश्लील फोटो मागितल्याच्या कारणावरून फायरिंग. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी काही जणांना घेतलं ताब्यात. नागपुरात एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक. मध्य प्रदेशातून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तिघांवर कारवाई. मध्यवर्ती बस स्थानकासमोर पोलिसांकडून तिघांना अटक. 10 लाख रुपये किमतीची 106 ग्रॅम एमडी पावडर जप्त. परभणीच्या मानवत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. 11,000ची मागणी करणारा ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात. जळगावच्या मोहाडी गावात एमएससीबी कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे यांना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये 16 ते 22 मार्च रोजी जल जागृती सप्ताहाचं आयोजन. सिंचन मंडळ आणि यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प मंडळ या कार्यालयामार्फत सप्ताह साजरा करण्यात येणार. जागतिक जल दिनानिमित्त नागरिकांना पटवून देण्यात येणारं पाणी बचतचं महत्त्व. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या करवाढी विरोधात स्थानिक नागरिकांचं उपोषण. नगर परिषदेने केलेली घरपट्टी वाढ ही तत्काळ थांबवावी अशी मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.